बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असे कमेंट्स केले की सर स्वाध्याय सोडवून पाहिजे आहे, तेव्हा प्रकरण पहिलं आणि प्रकरण दुसरं आपण कंप्लीट केलेलं आहे आणि प्रकरण दुसरं कंप्लीट केल्यानंतर भारतीय समाजाचे वर्गीकरण ह्या चॅप्टरचं स्वाध्याय आपण घेऊन आलेलो आहोत. तर या स्वाध्यायामध्ये पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत पूर्ण प्रश्नोत्तरे घेतलेले आहेत, पण त्यामध्ये ज्यामध्ये आपलं मत नोंदवा हा भाग घेतलेला आहे तेवढा भाग मात्र घेतलेला नाही आहे. तिथं तुम्हाला तुमचं मत द्यायचं आहे, फक्त त्याचे पॉईंट्स तिथं लिहून दिलेले आहेत आणि शॉर्टमध्ये स्वाध्याय सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या लक्षामध्ये ह्या गोष्टी राहतील. तर मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं स्वागत करतो आणि चला सुरुवात करूया भारतीय समाजाचे वर्गीकरण ह्या प्रकरणाच्या स्वाध्यायात. पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न असा दिलेला आहे, डॉट 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 समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात. तर याचं उत्तर आहे शहरी. शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध हे महत्त्वाचे असतात. या बाबतीमध्ये आपण डिटेल माहिती व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या डॉट 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 भागात आढळते. कोणत्या भागामध्ये? मध्य भागामध्ये. म्हणजे 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागामध्ये आढळते, हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे ब, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. म्हणजे इथं काय करायचं आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे. जी चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे. पहिली जोडी आहे जमीन मालक म्हणजेच जमीनदार, हे बरोबर आहे. ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार समुदाय विकास कार्यक्रम, ही सुद्धा जोडी बरोबर आहे. आणि तिसरा आहे शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ही जोडी मात्र चुकीची आहे, चुकीची जोडी आहे. आणि मग ही जर चुकीची जोडी आहे तर हिला दुरुस्त करायचं आहे आणि दुरुस्त करून झालेली जोडी आपल्याला इथं लिहायची आहे. मग ती योग्य जोडी काय आहे, अशा पद्धतीने लिहायचं. योग्य जोडी आहे शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, पंचायत राज आहे. आणि पंचायत राजमध्ये कोणकोणत्या बाबी येतात ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पंचायत राजमध्ये येतात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, अशा 3 बाबी येतात. तर शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था आहे पंचायत राज. आणि चौथी जोडी प्राथमिक व्यवसाय पारंपरिक समाज, हे त्याचं उत्तर आहे. ही जोडीसुद्धा योग्य आहे. आता समोरचा प्रश्न आहे क, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. आता जी इथं काही संज्ञा दिलेल्या आहेत, शहरी समुदाय, देवराई आणि ग्रामदेवता, यापैकी जी योग्य संज्ञा आहे ती संज्ञा आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर पहिली आहे आदिवासी समुदायातील पवित्र वने. तर आदिवासी समुदायातील पवित्र वने त्याला म्हणतात देवराई. पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे ही घडतात शहरी समुदायामध्ये, म्हणजे याचे योग्य उत्तर आहे शहरी समुदाय. आता अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा, हा समोरचा प्रश्न आहे. तर अधोरेखित शब्द पहिला प्रश्न आहे, त्यामधील शहरी समुदायातील व्यक्तींचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते. म्हणजे अधोरेखित शब्द इथं दिलेला आहे अर्पित, पण शहरी समुदायाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं स्थान हे अर्पित नसून अर्जित असते, म्हणून याचे योग्य उत्तर आहे अर्जित. निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद म्हणतात, असं इथं लिहिलेलं आहे. इथं अंडरलाईन शब्द आहे चेतनावाद. चेतनावादाच्या ऐवजी याचं उत्तर असं आहे मानववाद. उत्तर आहे मानववाद. म्हणजे निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? मानववाद. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. आदिम समुदायाच्या समस्या. टिपेमध्ये काय? आदिम समुदायाच्या समस्या. तर आदिम समुदायाच्या कोणकोणत्या समस्या आहेत? उत्तर, जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता, पहिला भाग. आता यामध्ये काय काय असते? वनप्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होत. आदिम जमातीची प्रमुख साधने उपजीविकेची साधने आहेत वनप्रदेश
आणि तेथील संसाधने. बहुतांश आदिम जमाती अन्न संकलन काय काय करतात हे, तर अन्न संकलन, शिकार, प्राथमिक शेती करणे यामध्ये व्यस्त असतात. वनातून होणाऱ्या उत्पादनावर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. म्हणून जेव्हा बाह्य प्रदेशातील लोक आदिम समाजाची जमीन आणि तेथील संसाधनांचे शोषण करतात, तेव्हा आदिम समाजाचे निसर्ग चक्र आणि त्यावर आधारित त्यांचे आयुष्य विस्कळीत होते. आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली. याखेरीज सावकार, जमीनदार, व्यापाऱ्यांनीही आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता. औद्योगिकीकरण आणि धरण बांधकामामुळे शासनानेही आदिम समाजाच्या जमिनीचे संपादन केले. आदिम समाजाची भूमी बिगर आदिम समाजाकडे हस्तांतरित करणे किंवा विकणे या विरोधात अनेक राज्य सरकारांनी विविध कायदे पारित केले आहेत. असे असले तरी आदिम समाजाची जंगल जमिनीपासून अलगतेची समस्या पूर्णतः सुटलेली नाही. म्हणजे पहिली समस्या ही आहे. त्यानंतरची दुसरी समस्या आहे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आता आदिम जमाती दारिद्र्य रेषेखाली आहेत बहुतांश. आदिम जमातींचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. अन्न संकलन, शिकार, शेती हे त्यांचे बहुतांश व्यवसाय सर्वसाधारण पद्धतीचे आहेत. अशा अर्थव्यवस्थेत नफा किंवा अतिरिक्त उत्पादन होत नाही. म्हणून राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्यांचे दरडोई उत्पन्न मात्र अत्यल्प असते. पैकी बहुतांश आदिम लोकांची दारिद्र्यावस्था ही तीव्र स्वरूपाची आहे. त्यांच्यावर अनेक कर्जेही आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम समाजाला बहुतेक वेळा त्यांची जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. आणि इथूनच वेठबिगारी सुद्धा त्या काळामध्ये सुरू झाली होती. तिसरी समस्या आहे आरोग्य आणि पोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. संसर्गजन्य रोग कुठला? पाण्यापासून होणारा. त्यांच्यासाठी असे रोग कायमच जीवघेणे ठरतात. आदिम समाजातील लहान मुले जन्मतःच कुपोषित असतात. कुपोषणामुळे त्यांच्यात अनेक कमतरता असतात. आदिम जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वैद्यक आणि आरोग्यरक्षणार्थ सुविधांची कमतरता आणि त्यात दारिद्र्य यामुळे आदिम समाजाला आरोग्य आणि पोषणाबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही आदिम समाजातील एक गंभीर समस्या आहे. नंतरची समस्या आहे निरक्षरता. आदिवासी समाजाच्या विकासामध्ये त्यांच्या निरक्षरतेचा अडथळा आहे. शाळेच्या वेळात आदिवासी शाळकरी मुले शेतीकाम आणि रोजीरोटी मिळवण्यात गुंतलेली असतात. मुलामध्ये मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. मुलांकडे त्यांनी पालकांना अर्थार्जनास मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्याबाबत नाखुश असतात. शिवाय शाळाही आदिवासींच्या वस्तीपासून दूर असतात. शाळेतील अभ्यासक्रम आदिवासींच्या भाषेत शिकवला जात नाही. त्यामुळे आदिवासींच्या भाषेमध्ये शिकवला जात नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची रुची निर्माण होत नाही. अशा कारणामुळे आदिवासींची मुले शिक्षणाला मुकतात. एक समस्या आहे नंतरची वेठबिगारी. भारतीय कायदेव्यवस्थेत वेठबिगारी बंदी आहे. तथापि काही आदिम प्रदेशात या प्रकारचे वेठबिगार आढळतात. वेठबिगारी ही गंभीर समस्या मानली जाते. आदिवासींची गंभीर दारिद्र्यावस्था आणि अनियमित उत्पन्न समस्येसाठी कारणीभूत आहे. खरे तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी मजूर आणि दारिद्र्य या समस्या परस्परांशी संबंधित आहेत. सरकारी व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे आदिवासीमधील वेठबिगारी पद्धत कमी झाली आहे. बऱ्याचशा प्रमाणात कमी झाली. पुढची समस्या आहे स्थलांतरित शेती.
आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड आणि मातीची धूप होते. ही एक समस्या मानली जाते. स्थलांतरित शेतीची आणखी काही नावे आहेत. तिला झूम शेती ईशान्य भारतातील आदिवासींची पद्धत आहे. खाल्लू शेती बिहारच्या मालेर आदिवासींची पद्धत आहे. पोडू शेती मध्य भारतातील खोंड आदिवासींची पद्धत आहे. आता बघू समोरचा प्रश्न, शहरी समुदायाची वैशिष्ट्ये. तर शहरी समुदायाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे बहुजिनसीपणा. शहरी समुदायात सामाजिक आणि सांस्कृतिक बहुजिनसीपणा हा विविध वर्ग आणि व्यवसाय यामध्ये पाहावयास मिळतो. जाती, भाषा आणि धर्म या बाबतीमध्ये शहरी भागामध्ये संमिश्रता आणि वैविध्य असल्याने शहरांना विश्वव्यापी व सहनशीलता हे गुण प्रदान करते. काही वेळा याच बाबी सामाजिक ताणतणावासाठी कारणीभूत ठरतात. विविध प्रदेशातील विविध संस्कृतीचे लोक रोजगार, शिक्षण, वैद्यक आणि आरोग्य सेवेच्या शोधात शहरी भागात स्थलांतरित होतात. शहरी समाज बहुजिनसी आहे. हा समाज वैविध्य आणि संमिश्रतेसाठी ओळखला जातो. सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांची चर्चा सुद्धा या माध्यमातून केली जाऊ शकते आणि याचा नकारात्मक प्रभाव सुद्धा जास्त प्रमाणात पडतो. आता लोकसंख्येची अधिक घनता शहरी समाजाच्या बाबतीमध्ये, शहरी समाज हा वैविध्यपूर्ण आणि संमिश्र असल्याने हा बहुजिनसी समाज म्हणून ओळखला जातो. शहरी समुदायामध्ये अनेक संस्कृती एकवटल्या आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरे आणि नगरामध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे. महानगरे ही इंग्रजी उक्ती अर्बन ऑक्टोपस याप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांना आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये ओढून घेण्याचे काम करतात. शहरी केंद्रामध्ये सातत्याने येणारा लोकांचा ओघ याला कारणीभूत आहे. पुढचा आहे भिन्न भिन्न व्यवसाय. शहरातील व्यवसायांचे विशेषीकरण झालेले आहे. व्यवसायासाठी आवश्यक श्रम, विभाजन आणि विशेष संधीची उपलब्धता आहे. शहरी भागातील व्यवसाय प्रामुख्याने बिगर कृषी पद्धतीचे आहेत. हे व्यवसाय उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य, व्यावसायिक, शासकीय सेवा यावर आधारित आहेत. समोरच्या समस्या, सामाजिक गतिशीलतेचे अधिक प्रमाण. शहरी भागातील लोक जेव्हा सामाजिक व्यवसाय करतात तेव्हा त्यामध्ये सामाजिक गतिशीलता जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. पुढच्या आहे दुय्यम नातेसंबंध. शहरी समाजात व्यक्तीतील नातेसंबंध दुय्यम स्वरूपाचे आहेत. येथील नातेसंबंध प्राथमिक स्वरूपाचे नाहीत. म्हणजेच शहरी भागामध्ये लोक समोरासमोर येऊन संवाद साधण्याची शक्यता कमी असते. शहरामध्ये लोकांची शहरी जीवनशैली असते. म्हणजेच येथील लोकांची औपचारिक संवाद, व्यक्तिनिरपेक्ष वर्तन, नातलगा व्यतिरिक्त इतरांशी नाते, सांस्कृतिक वैविध्य, क्लब, बगीचे, उपहारगृहे, चित्रपटगृहे, बाजारपेठ इत्यादी ठिकाणी फावला वेळ घालवणे अशी संस्कृती पाहावयास मिळते. पुढची समस्या आहे बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था. शहरातील आर्थिक संघटन हे बाजारपेठ आणि चलन अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. त्यामुळे बाजारपेठ विकसन हे आजच्या शहरी केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ ई मार्केटिंग, ई बिझनेस इत्यादी. आज ऑनलाईन बाजारपेठेचा पर्याय देखील खुला आहे. ही बाजारपेठ नफा चलित आहे, ज्यामुळे व्यक्ती केंद्रित वर्तनाला चालना मिळते. पुढची समस्या आहे सुधारित पायाभूत सोयी सुविधा. गॅस, टेलिफोन, पिण्याचे पाणी, इंटरनेट, रस्ते, जाळे, विमानतळे, मेट्रो रेल्वे, खरेदी मॉल, व्यावसायिक केंद्रे शहरामध्ये पाहावयास मिळतात. विविध नागरी सोयी सुविधांचा समावेश करण्यासाठी शहर विकास कार्यक्रमांचे वेळच्या वेळी अद्ययावतीकरण केले जाते. यामध्ये रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, कचरा,
व्यवस्थापन इत्यादींचा समावेश होतो. पुढचं आहे विभक्त कुटुंब पद्धती. शहरी भागामध्ये संयुक्त कुटुंबाची संख्या कमी असून विभक्त कुटुंबाची संख्या वाढते आणि व्यक्ती केंद्रिततेमुळे येथील विभक्त कुटुंबांची संख्या अधिक वाढते. आजच्या काळात कुटुंब व्यवस्था अस्थिर आहे. कुटुंबापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. पुढील आहे वर्गीय जाणीव. येथील लोकांना वर्गीय जाणीव असून ते पुरोगामी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडींशी येथील लोक संपर्कात येतात. येथील लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव आहे. हक्कांचे रक्षण करण्याच्या चळवळीत हे लोक सहभागी होतात. पुढील औपचारिक सामाजिक नियंत्रण. लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणाऱ्या अनौपचारिक साधनांसह कायदे, विधिविधान, पोलीस यंत्रणा आणि न्यायालये ही औपचारिक सामाजिक नियंत्रणाची साधने गरजेची असतात. कुटुंबातील वरिष्ठ, धार्मिक नेतृत्व आणि शिक्षकांच्या पारंपरिक नियंत्रणाचे प्रमाण आता कमी झाले आहे. गुंतागुंतीचे श्रम विभाजन. शहरी भागात स्पष्ट आणि विशेषीकृत श्रम विभाजन आढळते. संस्थेच्या मागण्यानुसार लोकांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाते. विविध व्यवसायांचे एकमेकावरील अवलंबित्व दिसून येते. उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसायामध्ये स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्य इत्यादी यामध्ये अवलंबित्व दिसून येते. पुढील प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. त्यामधला पहिला भाग ग्रामीण व्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था. तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्थेमध्ये काय काय फरक आहे ते बघू. डाव्या बाजूला ग्रामीण अर्थव्यवस्था, उजव्या बाजूला शहरी अर्थव्यवस्था. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक संसाधनावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामधील उदाहरणं पाहायचे झाले तर शेती, पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय, कृषी क्षेत्रावर विशेष भर असतो आणि संयुक्त कुटुंबापासून उत्पन्न ह्या बाबी ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त कृत्रिम साधने वापरली जातात. यातील भाग उद्योगावर आधारित असतो. बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था असते ही आणि वैयक्तिक उत्पन्नावर भर इथं दिला जातो. मार्केटिंग, ई बिझनेस इत्यादीवर जास्तीत जास्त भर दिला जातो. तर हा फरक आहे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्थेमधील. दुसरा फरक आहे आदिम समुदाय आणि शहरी समुदाय. आदिम समुदाय, शहरी समुदाय. आदिम समुदाय हा आकाराने खूपच लहान असतो. येथील लोकसंख्या 150 ते 200 एवढी असते जवळपास. तर शहरी समुदाय हा आकाराने मोठा असतो आणि येथील लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असते. ग्रामीण समुदायामध्ये लिखित साहित्याचा अभाव आणि स्थलांतरित शेती असते. तर शहरी समुदायामध्ये लिखित साहित्य भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते आणि त्याचा उद्योगावर जास्त भर असतो. ग्रामीण समुदायामध्ये जमात पंचायत असते आणि इथं बोली भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. तर शहरी समुदायामध्ये कायद्यामार्फत नियंत्रण ठेवले जाते. त्यामध्ये कायदा, न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा हे घटक येतात आणि देश विदेश भाषेतून व्यवहार केला जातो. इंटरनॅशनल लँग्वेजचा वापर केला जातो. हा फरक आहे. प्रश्न चौथा, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. शहरी गुन्हेगारी. शहरी गुन्हेगारीमध्ये समस्या आहे लोकसंख्या वाढ. आता औद्योगिकरण, वैद्यकीय सोयी, मनोरंजन, शिक्षणाच्या सोयी, आकर्षण शहराचं, ह्या सगळ्या गोष्टी लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत आहेत आणि ग्रामीण भागातील तरुण शहरी भागाकडे जास्तीत जास्त आकर्षित होऊन तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात. शहरी गुन्हेगारी वाढण्याचं दुसरं कारण आहे लोकसंख्या वाढीचा परिणाम. घनता जास्त असते, बेरोजगारी जास्तीत जास्त निर्माण होते. त्यामुळे लवकर पैसे मिळवावेत अशी अपेक्षा असते आणि जे लोक अपयशी झालेले असतात त्यामुळे गुन्हेगारी वाढते. गुंतागुंतीची समस्या सुद्धा आहे.
पैसे व सत्तेचा वापर करून राजकीय पदे घेतली जातात. आता याचं उदाहरण जर बघायला गेलो आपण तर उदाहरणार्थ आहे, शिक्षित समाज नवनवीन गुन्हे करायला लागला. त्यामध्ये हॅक करणे, पासवर्ड हॅक करणे यासारखे मोठ्या प्रमाणात प्रकार घडतात. या व्यतिरिक्त छळ आहे, अतिप्रसंग आहे, आर्थिक गुन्हे आहेत, यासारखे हिंसक गुन्हे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. आणि शहरात पांढरपेशी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोरचा प्रश्न आहे आदिवासी कुल. आदिवासी कुल अविभाज्य भाग हा रक्ताच्या नात्याने बांधलेला असतो. कुल म्हणजे काय होते तर रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होतात. दुसरा आहे वंश संकल्पनेशी निगडीत वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून सुरुवात झालेली असते यामध्ये. आणि त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून झाली असते. त्याचबरोबर निसर्गावर आधारित यांचे कुल दैवत असतात आणि हे त्यांना मानतात. प्रश्न 5वा, संकल्पनांची आकृती पूर्ण करा. तर संकल्पना चित्रामध्ये आहे आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे, सामाजिक रूढी, परिस्थितिकीय शास्त्र, श्रद्धा, बोलीभाषा, लोकसाहित्य. खालील विधान चुकी बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. शहरी समुदायामध्ये गुंतागुंतीचे श्रम विभाजन दिसून येते. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण यामध्ये स्पष्ट श्रम विभाजन आढळते. विविध व्यवसाय एकमेकावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर वैद्यकीय सेवेतील डॉक्टर एकमेकावर अवलंबून असतात. उद्योगात कामाचे विशेषीकरण झालेले असते, स्पेशलायझेशन झालेलं असते. आणि दुसरा आहे, अलीकडच्या काळामध्ये जाती व्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा बदलत आहे. हे विधान बरोबर आहे, कारण ग्रामीण समुदायामध्ये या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आढळतात. शिक्षणाच्या सोयी झालेल्या आहेत. कलम 14 व 15 घटनेतील कलमानुसार जातीभेद पाडता येत नाही. वाहतूक, दळणवळण सोयी निर्माण झालेल्या आहेत. स्त्री शिक्षणामध्ये वाढ झालेली आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून इंटरनेट, सोशल मीडिया यामार्फत सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फरक दिसत आहे. पारंपरिक प्रभाव हा बदलत आहे. आता प्रश्न 6वा, आपले मत नोंदवा. हे वैयक्तिक असल्यामुळे तुम्ही आपल्या पद्धतीने लिहा. याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत इथं. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे तर व्यक्तिनिष्ठता, बहुजिनसीपणा, लोकसंख्येची घनता, भिन्न व्यवसाय, विभक्त कुटुंब पद्धती, श्रम विभाजन इत्यादीमुळे शहरामध्ये ऐक्य भावनेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. आता शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. शहराचे विकास होण्यामागचे कारण असे आहेत. शहराचा जर विकास झाला, एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शहरांचा वाटा हा 60% इतका राहिलेला आहे. शहरातील दरडोई उत्पन्न ग्रामीण दरडोई उत्पन्नाच्या तिप्पट आहे. परंतु यात आर्थिक दरी आहे, म्हणजे श्रीमंताकडे अफाट पैसा आहे, गरिबांना आपल्या 2 वेळच्या गरजा भागवता येत नाही आणि अशा वेळेस शहरी विकास साधता येत नाही. पण शहरांच्या विकासासाठी गरिबांना घरे देणे, मूलभूत सोयी उपलब्ध करून देणे, नोकऱ्यांच्या संध्या निर्माण करून देणे, शक्य झाल्यास सुनियोजितपणे शहरांचा विकास शक्य होईल. आणि शहरांचे महत्त्वाचा भाग म्हणजे उद्योगांचे केंद्र आहे शहर. प्रत्यक्षात ही शहरे प्रदूषणामुळे भकास होऊ लागले आहेत. यामध्ये वेगवेगळे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, प्रत्येक प्रदूषण आहे. आणि मग श्वसनाचे त्रास निर्माण होतात. कारखान्यातील रासायनिक द्रव्यामुळे नदी नाले खराब होतात. कारखान्यातील आवाजामुळे ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये होतो. गाड्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण जास्त होतं. शहरातील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यावर प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे.
शहरात राहणाऱ्या स्त्रियांच्या समस्या भरपूर आहेत. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे. समाजाचा एक प्रमुख घटक म्हणून स्त्रीकडे पाहिल्यास स्त्रियांच्या मनातील भय दूर होऊ शकेल. हुंडाबळी आहे, कौटुंबिक हिंसाचार आहे इत्यादी समस्या सोडवल्या तर शहर वाढू शकेल. आणि शहर विकासासाठी शासनानं अजून प्रयत्न करणे गरज आहे.